बातमी आमदार रवी राणांच्या वक्तव्यावरून पेटलेल्या राजकारणाची आहे। आम्हाला मतं मिळाली नाही तर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये काढून घेऊ असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी अमरावतीतील कार्यक्रमात केलं होतं। या वक्तव्यानंतर त्यांच्यावरती टीकेची झोडच उडाली होती। महायुतीच्या योजना या जनतेसाठी नसून मतांसाठी असल्याची टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे। त्याला रवी राणा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या। काय द्या आणि आशीर्वाद कसा द्यावा लागते? असा द्यावा लागते नवनीतरासारखा, ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन। ह्या ज्या योजना जाहीर केल्या त्या आपल्या लाडक्या बहिणींसाठी नसून त्या फक्त मतं विकत घेण्यासाठी आहे। त्यांच्या भावना या किती कलुषित आहेत या सरकारला पाठिंबा देणाऱ्यांच्या। हे सरकार काय हे पैसे काय त्यांच्या खिशात आले का? तुम्ही कोण पैसे काढून घेणारे आहात? एवढे बेशरम झालेले आहे, तुम्ही निर्लज्ज झालेले आहे। लोकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं आणि आता गुलामीची भाषा करतात। संजय राऊत हा शरद पवारांच्या सिल्वर वॉकर गुलाम आहे, मातोश्रीचा गुलाम आहे। जिथे जिथे कुठे सोनिया गांधींच्या 10 जनपदचा गुलाम संजय राऊतच आहे। तर संजय राऊतनी गुलामी कुठं कुठं केली ते जर तुम्ही पाहिलं तर गुलाम माणसालाही शरम येईल।